5 कारणं ज्याच्यामुळे लोकांना म्युच्युअल फंडमध्ये एकतर रिटर्न्स कमी मिळतात किंवा लॉसेस होतात. फर्स्ट रिझन, डू इट युअरसेल्फ. स्वतःचं डोकं वापरून गुंतवणूक करणे आणि एका प्रॉपर फायनान्शियल ॲडवायझरकडे न जाणे ही सगळ्यात मोठी चूक आहे. दुसरं कारण ज्याच्यामुळे पैसे मिळत नाही ते म्हणजे टॉप परफॉर्मिंग फंड्स चेस करणे, वेगवेगळ्या साईट्सवर जाऊन टॉप परफॉर्मिंग फंड्स शोधणे आणि सारखं त्याच्यामध्ये आपले पैसे शिफ्ट करणे. त्याच्यामुळे सातत्याने रिटर्न्स कमी होतात किंवा लॉसेस देखील होतात. मार्केट टायमिंग करण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन येतं तेव्हा पैसे काढून घ्यायचे आणि जेव्हा मार्केट वर जात असतं, बुलरन मध्ये असतं, त्या वेळेस आपले पैसे गुंतवायचे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की इमोशनल डिसिजन मेकिंग. अनेकदा मार्केटमध्ये काम करत असताना फिअर आणि ग्रीड हे दोन इमोशन्स टॉपला असतात आणि त्याच्या बळी पडून लोक असे निर्णय घेतात आणि मार्केट टाइम करण्याचा प्रयत्न करतात. सो इमोशनल डिसिजन मेकिंगमुळे पैशाचं नुकसान होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठं कारण ज्याच्यामुळे लोकांना नुसतंच म्युच्युअल फंड नाही पण सगळ्याच ॲसेट्समध्ये पैसे न मिळण्याचं कारण म्हणजे इन्व्हेस्टिंगमध्ये नसलेली कन्सिस्टन्सी. कधीतरी इन्व्हेस्ट करायची, कधीतरी इन्व्हेस्टमेंट बंद करायची. स्वतःच्या मूडप्रमाणे इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला पैसे मिळणार नाहीयेत. ह्या संदर्भातला एक डिटेल्ड व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर फिंदास मराठीवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याची लिंक मी बायोमध्ये देतोय. अवश्य जाऊन तो व्हिडिओ चेक करा आणि यापैकी कुठल्या कारणामुळे तुम्हाला पैसे मिळत नाहीत ते चेक करा.